नमस्कार सगळ्यांना, छोटे मोठ्यांना नमस्कार. राधे राधे सगळ्यांना. हे बघा मंडळी, एक मी बात बोलते तुम्हाला. पटत असली तर कमेंट करून सांगायचे आपल्याला, नाही पटत असली ते पण सांगायचं. बघा, एक जोडपं असते, सारखं किरकिर 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 करतात, सारखं किरकिर करतात. हीच भाजी चांगली नाही, तीच भाजी चांगली नाही. किती पण भाजी चांगली केली तर भाजी पसंतच होत नाही कुणालाच. तर मग एक दिवस तिचाच घरवाले बोलले, अरे बाबा, त्या बायकोची किरकिर रोज करतो, त्या बायकोची तू सोडचिटी घे. मग त्याच्या डोक्यात तेच भरलेलं, हो सोडचिट्टी पाहिजे मला, सोडचिटी पाहिजे मला. सोडचिटी काय साधी बात आहे का हो? सोडचिटी घेणं साधी बात आहे का? सोडचिटी दे, सोडचिटी दे, लिहून दे, लिहून दे, सारखंच असं असतंय का? मग एक दिवस हिला राग आला, ह्या मुलीला राग आला. म्हणली, तुम्हाला सोडचिटी पाहिजे का, कागद लिहून पाहिजे का? चला चला म्हणले, कुठं न्यायचे मला, घेऊन चला. तर गेले दोघं संघ संघ गेले. तर मग तिथं म्हणले, म्हणजे जिथं आपल्याला कागद भेटते ना, तिथं म्हणले कशाला आलात? तर ते म्हणले, आम्हाला सोडचिटीचा एक कागद द्या, म्हणजे एक कागद द्या आम्हाला सोडचिटी घ्यायची. तर ते म्हणले का? तर म्हणले, आमचे सारख्याच किरकिरी होत्या आता, आणि मी पण सारखंच म्हणतो की मला लिहून दे, लिहून दे, लिहून दे. ही काय मला लिहून देत नाही. ही म्हणते, मला कुठंच पसंत होत नाही, मला हिथंच पाहिजे, मला काहीच नको तुमचं, पण मी हिथंच राहणार, सारखंच म्हणायचे. मग असं करून 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 म्हणले, म्हणून आलात का इथं? तर म्हणले, हो. म्हणून ती पोरगी म्हणली, हो म्हणले, आता ह्यांच्याच मनासारखं होऊ द्या, ह्यांना कागद पाहिजे ना, घ्या कागद. बरं म्हणला. ते जेवण करत होता सामनीवाला, जेवण करत होता. त्याच्या डब्यामध्ये होती वांग्याची भाजी. तर ते म्हणतो, काय बाबा, रोज माझी बायको वांग्याचीच भाजी बनवून ठेवती, काय करावं या बायकोला? तर मग ते म्हणतो, का हो तुम्ही का तसं बोलायलात? की दोघं जण गेलतं ना जोडपं. तर म्हणले, ही बायको माझी रोजच वांग्याचं भाजी मला डब्याला देते या. तर मग ते म्हणतो, हां देऊ दे की, मग काय झालं, वांग्याची भाजी काय तुम्हाला आवडत नाही का? ते म्हणतो, नाही नाही, मला आवडत नाही, वांग्याची भाजी नाही आवडत. बरं म्हणतं, मग तुम्ही कसं काय गं बसतात? म्हणतो, नाही, माझी लाडकी बायको आहे, माझी लाडकी घरवाली आहे, पण आपण तसं म्हणणार नाही, कागद लिहून दे, सोडचिटी पाहिजे का, तर उद्या जाऊन मी फसलो तर? ते म्हणतं, का फसतात? तर मला तीच बायको लागते या, मला त्या बायकोशिवाय करमतच नाही. तर मग हे म्हणतो, नाही नाही, का नाही करमत, करमायला पाहिजे. नाही नाही, ते तुमचं काय बी असू द्या बाबा, मला लिहून द्या, एक कागद द्या आणि त्याच्यावर लिहून द्या. तर ते म्हणला, लिहून देणं काय साधी बात नाही आहे. बघा, लिहून द्यायचं म्हणलं तर इथं 3 महिन्याची तुम्ही एकत्र राहायला पाहिजे, आणि 3 महिन्यात तुमचं जर किरकिर झाली तर तुम्ही सोडचिटी घ्यायला माझ्यापाशी या, नाहीतर तसं काय माझ्यापाशी येऊ नका. ते म्हणतं, नाही ना, आम्हाला आताच कागद द्या, आम्हाला आताच कागद द्या. तर ते म्हणतं, बरं एक काम करा, तुम्ही समोर गजरेवाली बसली, तिथून जाऊन गजरा घ्या. तर ते म्हणतं, का? तर म्हणतो, करा तुम्ही, म्हणतो ना तसं तुम्ही करा. मग ह्याने काय केलं, गेला गजरा घ्यायला गजरेवाल्याकडं. तर मग ते म्हणतो, गजरा द्या मला. ते म्हणतो, कुणाला पाहिजे? ते म्हणतो, कुणाला पाहिजे म्हणजे? अहो, आम्ही म्हणतो प्रेम करतात ना, त्यांना जरा अलग टाईपमधला फूल देतात गुलाबचं, आणि बायको असली तर बायकोला गजरा देतात. बरं म्हणलं, मला गजरा द्या. मग गजरा द्या म्हणल्यावर दिला गजरा. दिला गजरा, आला. म्हणला, लावा तुमच्या बायकोच्या केसाला, तुमच्या बायकोच्या वेणीला लावा. ते म्हणतो, मी नाही लावणार, मी सोडचिटी घ्यायला आलोय. ते म्हणतो, तुम्ही लावा, एवढी बार लावा. आता तुम्ही सोडचिटी घ्यायला लागलात, एवढी बार लावा. तुमची बायको होती, तुमच्या कधी कामाला आली असन, तुमचं कधी दोघांचं प्रेम असन. तर बरं म्हणलं, लावतो. गजरा लावायला तिने असं पाठ फिरवली, अशी पाठ फिरवली अशी. मग असं गजरा लावायला तर त्या गजरातून त्याला खुशबू यायला लागली, त्याला प्रेमाची याद यायला लागली, प्रेमाने आम्ही कसं राहिलो, आणि आज आज आम्ही सोडचिटी घ्यायला आलो. तर ते केसाला असा करतो, गजरा लावतो आणि केसाला असं करतो,
असं खुशबू घ्यायला लागतं. तर हे इकडून जे सोडचिठी द्यायला कागद देतो ना लिहून, ते बघायला ह्याच्याकडं, बघा ह्याचं किती प्रेम आहे बायकोवर. आणि बायकोला म्हणते की सोडचिठी पाहिजे, सोडचिठी पाहिजे, सारखाच बायकोला म्हणतं. मग लावला गजरा आणि तिच्या केसाला धरून असा करायला लागला, केसाला धरून असा करायला लागला. तर मग त्याला वाटलं की बघा ह्याचं किती प्रेम आहे, हे सोडणार नाही बायकोला, यांचं नाटकं येतं, या नवऱ्याचं नाटकं येतं. तर मग म्हणतं आता तुम्ही काय करा, तुम्ही माझ्याकडं जेवण आहे, एक दुसऱ्याला घास भरवा. ते म्हणतं का मी नाही भरवणार. ते म्हणतं तुम्ही घास भरवा हो, तुम्हाला सोडचिठी पाहिजे ना, घास तर भरवा. तर मग म्हणतं बरं भरवतो. मग असं वांग्याची भाजी आणि एक चपातीचा तुकडा घेऊन असा ते म्हणतो, त्या मुलीला म्हणतो तू पण घे एक घास, तू पण ह्याला भरव तुझ्या मिस्टरला, आणि तू पण तुझ्या मालकीनला घास भरव, एक दुसऱ्याला तुम्ही नवरा बायको घास भरवा. तर बरं म्हणतात, जाऊ द्या तुमची इच्छा आम्ही पूर्ण करतो, तरी आम्हाला तू सोडचिठी पाहिजे. ती म्हणते मला नाही पाहिजे हो, ह्यांनाच पाहिजे. बरं बरं असू द्या, त्यांना पाहिजे ना, त्यांना तर त्यांना. मग दोघं एक दुसऱ्या घास भरवतात, एक दुसऱ्याला घास भरवतात. तर मग असं प्रेमानं ते घास एक दुसऱ्याच्या असं ते पण तिच्या तोंडाला लावतो, ती पण असं प्रेमाने घास भरवतात ना. मग हे जे आपल्याला कागद देतो ना लिहून, ते म्हणतो अरे मुलांनो तुमचं किती प्रेम आहे दोघांचं. ते म्हणतं नाही नाही माझं प्रेम गेलं खड्ड्यात, नाही आता पहिलं करत होते मी, आता नाही करत. तर म्हणला तुमचं प्रेम मी हिथंच बघितलं, तुम्ही घास भरवताना प्रेमाने घास भरवत होतात, तुम्ही गजरा लावताना तिला प्रेमाने गजरा लावत होतात, आणि सोडचिठी घ्यायला माझ्याकडे आलात, आम्हाला काय उल्लू बनवताय का? हां तुम्ही आता सोडचिठी घेणार, कागद हे करणार आहे, वापस आमच्याकडे येणार नाही, नाही आम्ही दोघं एकच आहेत, आम्हाला माफ करा, आता हे आमचा कागद तुम्ही फाडून टाका, आम्ही आता एकच होणार आहे. अरे कुणी शिकवलंय तुम्हाला मुलांनो असं? अरे घर आहे, घर कसं, घर पण 4 शब्द बोलल्याशिवाय घर पण येत नसतं. नवऱ्याने पण बायकोला बोलावं लागते, बायकोनं पण नवऱ्याला बोलावं लागते. तुम्ही डायरेक्ट सोडचिठ्ठीपर्यंतच येत आहे, आणि नंतर फसल्यावर नंतर काय करायचं? मग ती मुलगी राहिली आई बापाकडं 6 महिने, त्या मुलीला तुझ्याकडे येऊ वाटन का? म्हणे नको, माझा मालक असंच बार 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 मला करतोय. म्हणून हे बघा काय बी असू द्या, भले 15 दिवस नका बोलू, 1 महिना नका बोलू एक दुसऱ्याला, एक दुसऱ्याचं तोंड नका बघू, परी सोडचिठी घ्यायचं, कागद आणायचा आणि लिहून दे नाही म्हणायचं. अरे तुम्ही हे बघा, तुम्ही एक दुसऱ्यासाठीच बनलेलं आहेत, आणि जिंदगीभर बनून राहावा, देव परमेश्वर तुमचं चांगलंच करणार आहे. तुम्ही कशाला असल्या नादात जातात रे मुलांनो? असं कोणत्या पण मुलं असल्या ना, असं तडकी फड कधीच करायचं नाही मुलांनो आणि मुलींनो. मी तुम्हाला आई म्हणून सांगते, असं कधीच करू नका. कुणी जर तुम्हाला सांगत असलं तरी हे कानाने ऐकायचं, तिथंच सोडायचं, आणि आपली बायको म्हणून, आपला नवरा म्हणून आपण चालायचं. मी एक घावंडाळमध्ये बोलते हो तुम्हाला, एक घावंडाळमध्ये बोलते. माझं बोलण्याचं खरं बोलणं आहे, माझं खरं बोलणं आहे. म्हणून हे बघा आई आहे म्हणून मी तुम्हाला सांगते, मी पण आज लेकरांची आई आहे म्हणून मी तुम्हाला सांगते, असं कुणावर येऊ नाही टाळ. आणि हे बघा काय बी असलं समजून घ्यायचं, प्रेमाने राहायचं. आणि हे बघा पहिलं लग्न असते ना, ते कसं पहिला जोडा असते, त्या जोड्याला जपायलाच पाहिजे आपण. म्हणून हे बघा रामकृष्ण हरी, कुणीही असं करू नका मुलींनो आणि मुलांनो. दम धरायचा. जेवढं बी तुम्ही दम धरताना तेवढं हे बघा तुमचं भविष्यात सगळा आनंदच येणार आहे. हे सुख दुःख हे बघा घेणं देणं लेणं नेसणं हे चालूच असते, तरी असं करायचं नाही हो मुलांनो. मी हात जोडून तुम्हाला सांगते, कोणी बी असू द्या,
तुम्ही म्हणू नका की आमच्यावर काढलं का, तुम्ही म्हणू नका की आमच्यावर काढलं का. ही दुनियाची रीत आहे, ते मी सांगते तुम्हाला. चला, धन्यवाद. मुलींनो, सुखाने राहावा, सुखाने नांदा. मुली असू द्या, आपल्या असू द्या, बाहेरच्या असू द्या. सुखाने संसार करा, जोडीनं राज्य करा, मोठं बना. माझा आशीर्वाद सगळ्यांना आहे.